भारताच्या सरन्यायाधीशांची आई डॉक्टर कमलताई रामकृष्ण गवई. एक आई भारतातील करोडो मातांसाठी प्रेरणादायक प्रतीक. प्रत्येक यशामागे असते एक निशब्द प्रेरणा आणि ती असते आई. ज्या आईने मुलांना केवळ शिक्षण संस्कारच दिले नाही तर न्याय, संवेदना आणि माणुसकीही शिकवली आणि घडवले भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. हो, ही प्रेरणादायी कहाणी आहे माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई रामकृष्ण गवई यांच्या संघर्षाची. एक शिक्षिका, समाजसेविका आणि एका संस्कारक्षम आईची. तर आता आपण बघणार आहोत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश सन्माननीय भूषणजी रामकृष्ण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांची जीवनगाथा. डॉक्टर कमलताई रामकृष्ण गवई यांचा जन्म 13 जुलै 1942 रोजी झाला. कमलताईंचं बालपण साध्या घरात पण संस्कारांनी समृद्ध होतं. वाचन, शिक्षण, समाजसेवेचं बीज त्यांच्या मनात बालपणापासूनच पेरला गेलं. त्यांना जाणवलं की माणसाच्या आयुष्यात शिक्षण फार महत्वाचे असते आणि त्यातूनच माणूस समृद्ध होतो. दिवंगत रासू उपाख्य दादासाहेब गवई यांच्या सोबत विवाह बंधनात अडकल्यानंतर त्या इंगळे परिवारातून गवई कुटुंबात आल्या आणि तिथूनच त्यांच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. लग्नानंतर कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना शिक्षणाची आवडही आईसाहेबांनी जपली आणि MA करण्यासाठी राज्यशास्त्र हा विषय निवडून त्यात प्रथम श्रेणीसह उत्तीर्णता सुद्धा प्राप्त केली आणि पुढे PhD पर्यंतचा शैक्षणिक प्रवास सुरू ठेवला. आईसाहेबांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले. शिक्षणाची आवड तर त्यांना आधीपासून होतीच, सोबतच हस्तकला, शेती, पशुदुग्ध व्यवसाय यामध्ये सुद्धा त्यांनी कौशल्य साधले. आज डॉक्टर कमलताई गवई या माजी राज्यपाल रासू गवई यांच्या पत्नी आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश साहेब माननीय भूषणजी गवई यांच्या मातोश्री म्हणून जरी ओळखल्या जातात, परंतु आईसाहेबांचा सुरुवातीचा काळ जर आपण बघितला तर दादासाहेबांशी संसार थाटताना कमलताईंनी तारेवरची कसरत करून संसाराची धुरा सांभाळली. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याकरिता शिक्षिकेची नोकरी सुद्धा केली. त्यांच्या या शिक्षिकेपासून ते तक्षशिला महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्य पदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. दादासाहेबांच्या समाजकार्यात त्या सदैव सोबत असायच्या. खंबीरपणे उभी होती दादांच्या पाठी, तेव्हा कुठे दादा झटले या समाजासाठी. आईसाहेब दादासाहेबांची अर्धांगिनी सावली होऊन प्रत्येक कार्याला हातभार लावायच्या. डॉक्टर कमलताई गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था व यशोधरा महिला विकास मंडळ या संस्थेची निर्मिती केली. निराधार महिलांना आधार देण्यासाठी शिक्षण, शिवणकला केंद्राची स्थापना केली. गरिबांविषयी त्यांच्या मनात नेहमीच जिव्हाळा आहे आणि त्यासाठीच गरिबांना अनेक मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन त्या करतात. त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतात. विविध सणांनिमित्त गरजूंना कपडे वाटप करण्याचे उपक्रम त्या राबवतात. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन मोहिमेमध्ये त्या नेहमी सक्रियपणे सहभागी होतात. 1992 पासून आई कमलताई गवई नियमितपणे विपश्यना साधनेत भाग घेत आहे. विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान बुद्धाचे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजासमोर त्या नेहमीच आपल्या भाषणातून मांडत असतात. आईसाहेबांनी लिंबोणी मोगरा येथे प्रज्ञादीप, ज्ञानदीप विपश्यना केंद्राची स्थापना केली. या ठिकाणी नियमितपणे बुद्ध संस्कारांचे शिबिर आयोजन केले जातात. लहान मुलांसाठी बाल आनापना केंद्राची सुद्धा स्थापना करून मुलांमध्ये संस्कार विपश्यना साधनाची ओळख करून दिल्या जाते. मूल्यातून निपजलेले रत्न, कमलांजली, दीपस्तंभ, आंबेडकरी चळवळीतील एक संघर्ष पर्व, महाराष्ट्र भूषण रासू गवई, आदर्श आणि कर्तृत्ववान राजकीय परिपक्वतेचे प्रतीक हे त्यांनी लिहिलेले पुस्तके आजही समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शक ठरतात. दादासाहेब बिहार, सिक्कीम आणि केरळ राज्याच्या राज्यपालपदी असताना त्यांनी केरळमध्ये स्वच्छता अभियान आणि कुटुंबश्री यासारखे उपक्रम राबविले. आईसाहेबांच्या समाज कार्याची दखल घेऊन त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार 2007, जीवन गौरव पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, कृषी शेती विषयक पुरस्कार, वृक्षमित्र पुरस्कार यासह अनेक सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. यातच एक मानाचा तुरा त्यांच्या शिरपेची रोवला गेला आणि तो म्हणजे नुकतंच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने डॉक्टर कमलताई गवई यांना डिलीट पदाने सन्मानित केले आहे. ज्ञान, सेवा आणि साधनेच्या या 3 तत्वांवर डॉक्टर कमलताई गवई यांचे जीवन उभे आहे.
त्यांनी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि मानवतेसाठी केलेले योगदान प्रेरणादायी आहे. आईसाहेबांचे जीवन आम्हाला शिकवते की सेवा आणि साधना यातच खरी मानवता आहे. आईसाहेबांनी आपल्या तीनही मुलांना योग्य संस्कार आणि मार्गदर्शन दिले. याचीच फलश्रुती म्हणजे आज तीनही मुले निरनिराळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सर्वात गौरवाची बाब म्हणजे सन्माननीय भूषणदादा गवई हे न्यायदानाच्या सर्वोच्च पदी विराजमान आहे. भूषणदादा हे अमरावतीचेच नाही तर संपूर्ण भारत देशाचे भूषणावाह ठरले आहेत. कमलताईंचं संपूर्ण आयुष्य लोकसंग्रहात गेलं. दादासाहेब गवईंच्या आयुष्यात त्या सावली सारख्या होत्या. न्यायमूर्ती भूषणजी, कीर्तिताई, डॉक्टर राजेंद्रजी यांच्या तर त्या जन्मदात्री होत्याच, पण अनेक गरजू निराधारांच्या त्या आई होत्या आणि आहेत. वर्तमानात सर्वांची आई होऊन जगावं आणि भविष्यातही रंजल्या गांजल्यांची माऊली व्हावं म्हणून कमलताईंनी अवयदान करायचं ठरवलं आहे. आपले अंतिम संस्कार समाजोपयोगी व्हावे. आपल्यानंतर अनाथ मुलांसाठी संस्कार भवन उभारलं जावं अशी आईंची इच्छा आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले असं हे कर्मयोगी व्यक्तिमत्व भारताच्या सरन्यायाधीशांची जन्मदात्री आई आणि गरिबांच्या हक्काची माऊली डॉक्टर कमलताई रामकृष्ण गवई.